नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण वनस्पतींचे अवयव कोणते आहेत ते पाहणार आहोत. वनस्पतींचे अवयव पुढीलप्रमाणे. फूल. वनस्पतीचा हा आकर्षक भाग आहे. फूल लांब किंवा आखूड देठाने खोडाला जोडलेले असते. फुलाला विशिष्ट रंग व आकार असतो. हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. पान. पान हे पसरट असते. अन्न निर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे. पाने मुख्यत्वे साधी व संयुक्त अशा दोन प्रकारची असतात. खोड. वनस्पतीची उंची व आकार खोडावर अवलंबून असतो. खोड ही अन्ननिर्मिती, अन्नवहन, अन्नसाठा व काही वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करते. त्याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागांना आधार देते. फळ. फळे ही वेगवेगळ्या आकाराची असतात. फळांमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात. घेवडा, वाटाणा या शेंगा म्हणजेच फळे आहेत. आणि मूळ. माती घट्ट धरून ठेवते, वनस्पतीला आधार देते. जमिनीतील पाण्याची व पोषक तत्वाचे शोषण व वहन करणे ही मुळाची मुख्य कार्य आहेत. गाजर मुळा यामध्ये मूळ अन्नसाठा करण्याचेही कार्य करते. मुळांचे दोन प्रकार आहेत, सोटमूळ व तंतुमूळ. सोटमूळ उदाहरण जास्वंद व वड. तंतुमय मूळ उदाहरण कांदा, गवत. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.